नमस्कार मंडळी, मी रोहित खापरे। आज मी निघालोय जेजुरी सोलापूर देवदर्शनाला, तेही बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत। यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील 8 पवित्र मंदिरांना भेट देणार आहोत। त्यामध्ये अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर, तुळजापूरची आई भवानी, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी, सोलापूरचं ग्रामदैवत असलेलं सिद्ध रामेश्वर, श्री रिद्धी सिद्धी महागणपती, जेजुरीचा खंडोबा, प्रतिबालाजी, नारायणपूरचं एकमुखी दत्त मंदिर या मंदिरांना भेट देणार आहोत। तर चला भगवंताच्या दर्शनासाठी सुरू करूया हा मंगल प्रवास। रात्री जोगेश्वरी पूर्व येथून हा प्रवास सुरू झाला। बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे आमच्या राहण्याची व्यवस्था केली होती। भक्तनिवासाचा हा परिसर खूप शांत आणि सुंदर होता। सकाळी छान असा नाश्ता करून बालाजी टूर्स कडून आम्हाला फेटे आणि कपाळाला चंदन लावण्यात आले। त्यानंतर शॉपिंग बॅग्स सोबत प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाचे लगेज टॅग देखील देण्यात आले। त्यानंतर थोडा रिक्षाने प्रवास करून आम्ही पोहोचलो पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात। श्री क्षेत्र पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे। हे ठिकाण भगवान श्री विठ्ठल आणि देवी रुक्मिणीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हणतात। इथे विठोबा म्हणजेच भगवान विष्णूचा अवतार मानला जातो। मंदिराजवळून वाहणारी चंद्रभागा नदी म्हणजे भक्तांसाठी तीर्थस्नानाचं पवित्र ठिकाण आहे। या नदीला भीमा नदी असेही म्हणतात, पण पंढरपूरमध्ये तिचा प्रवाह चंद्राच्या आकारासारखा वळण घेतो म्हणून हिला चंद्रभागा म्हणतात। वारीच्या वेळी लाखो भाविक इथे स्नान करतात आणि मग विठोबाच्या दर्शनासाठी जातात। असं मानतात की या नदीत स्नान केल्यावर सर्व पापे धुतली जातात। हे आहे श्री विठोबाच्या परमभक्त पुंडलिक यांच्या महान भक्तीची साक्ष देणारे मंदिर। पुंडलिक हे विठोबाचे सर्वात पहिले आणि महान भक्त मानले जातात। पंढरपूरच्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो जेवायला। बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मस्त राजभोग थाळीची व्यवस्था केली होती। मंडळी, श्री विठोबाच्या दर्शनानंतर पंढरपूरच्या सात्विक अन्नाचा आस्वाद घेणे म्हणजे एक भक्तिमय अनुभव आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अन्न भक्तिभावाने आणि स्वच्छतेसह बनवले गेले होते, त्यामुळे केवळ पोटच नाही तर मनही तृप्त झाले। संध्याकाळी पंढरपुरातील आजूबाजूच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो श्री रिद्धी सिद्धी महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी। या मंदिरात खूप देवतांच्या मूर्त्या आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। हे मंदिर आध्यात्मिक आणि भक्तीचा अनोखा संगम आहे, जिथे आल्यावर मनाला अपार शांती मिळते। ही जी जागा ही एका मराठी माणसाची आहे। त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी खणकाम चालू केलं आणि गणपती बाप्पाची मूर्ती इथे सापडली। तर मग घर बांधायचं काम थांबवलं आणि खूप लोकांवर चर्चा केली, मग मंदिर बांधायचं ठरलं। ही जागा एकाच माणसाची आहे आणि हे जे सगळं बांधकाम केलंय ना, जो कारागीर आहे ना, तो पण एकच आहे। 42 वर्ष लागली। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी।
आणि अतिशय सुंदर आणि मंगळवेढ्याची शान आहे हे मंदिर. खूप अभिमानाची गोष्ट आहे की मराठी माणसाकडून हे मंदिर बांधलं गेलं. मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक मराठी माणसाने व्यवसाय चालू करावा. आपण मराठी माणसं व्यवसायात खूप कमी आहेत आणि अशा गोष्टी झाल्या की अभिमान वाटतो की आपण मराठी आहोत, कारण जे चालू झालेलं आहे. आतमध्ये आहे ना, आतमध्ये सर्व देवी देवतांचे मूर्ती आहेत. लेफ्ट साईडने चालू करायचं, फिरून आल्यावर बाप्पाचं दर्शन करायचं. आणि बाप्पाचं दर्शन केल्यानंतर खूप छान असं जेवण केलं. थकलेल्या प्रवासानंतर हे जेवण म्हणजे एकदम परिपूर्ण तृप्तीचा अनुभव होता. आजचा दिवस अत्यंत भक्तिमय आणि सुखद अनुभव देणारा ठरला. पंढरपूर आणि रिद्धी-सिद्धी महागणपतीच्या दर्शनाने एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि उत्तम जेवणानंतर आता गरज होती थोड्या आरामाची. बालाजी टूरचं काटेकोर नियोजन, सर्वांची काळजी, त्यांच्या स्टाफचं वागणं बोलणं, सात्विक जेवणाची व्यवस्था, अनुभवी मार्गदर्शक या सर्वांमुळे हा दर्शन सोहळा खूप छान असा पार पडला. पण इथेच आमचा हा दर्शन सोहळा संपलेला नाही. उद्याचा दिवस आणखी खास होणार आहे. उद्या आम्ही सोलापूरचं ग्रामदैवत असलेलं सिद्धरामेश्वर, अक्कलकोट आणि तुळजापूर या मंदिरांना भेट देणार आहोत. चला तर मंडळी, भेटूया पुढील भागात. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करा. रामकृष्ण हरी.